पुढची बातमी. मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालाला तब्बल 17 दिवस उलटल्यानंतर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला आज आपल्या नगरसेवकांच्या नोंदणीसाठी अखेर मुहूर्त मिळाला. भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांची आज स्वतंत्र गट नोंदणी करण्यात आली, तर शिवसेनेचा सहयोगी गट म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्यात. पाहूया मुंबई महापालिकेतल्या राजकारणावरचा हा स्पेशल रिपोर्ट. मुंबई महापालिका देशातली सर्वात श्रीमंत महापालिका. या श्रीमंत महापालिकेवर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता येणार यावर खरं तर निवडणूक निकालाच्या दिवशीच म्हणजे 16 जानेवारीला शिक्कामोर्तब झालं होतं. पण आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावोस दौरा आणि त्यानंतर दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांची गटनोंदणी नेमकी कशी करायची या मुद्द्यावर महायुतीची गाडी अडून राहिली होती. अखेर 17 दिवसांनी महायुतीला मुहूर्त मिळाला. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आधी मुंबई महापालिकेत दाखल झाले. तिथे दोन्ही पक्षांची स्वतंत्र गटनोंदणी करून ही सारी मंडळी नवी मुंबईच्या कोकण आयुक्त कार्यालयात पोहोचली. तिथे ही दोन्ही पक्षांची स्वतंत्र गटनोंदणी करण्यात आली. इथवर सगळं ठीक होतं. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेनेचा सहयोगी गट म्हणून नोंदणी करण्यात आली आणि राजकीय निरीक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही महायुतीचाच एक घटक पक्ष असल्याचा साक्षात्कार मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांना झाला. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईसाठीची सूत्र नवाब मलिकांच्या हाती सोपवली म्हणून अमित साटम आणि भाजपनं त्यांना महायुतीतून दूर ठेवलं होतं. मुंबई महापालिका निवडणुकीत काहीही झालं तरी आपण अजित पवारांच्या राष्ट्रवादीची साथ घेणार नाही असं अमित साटम यांनी एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर सांगितलं होतं. आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांना जर त्यांचं नेतृत्व नवाब मलिक करणार असतील मुंबई शहरामध्ये, अन्य कोणाचंही नेतृत्व असतं तर आम्हाला त्याच्यामध्ये काहीही त्या ठिकाणी आमचा काही प्रॉब्लेम नव्हता. परंतु राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावरती कुठलीही तडजोड होणार नाही. आणि जर आम्ही त्यांना सांगितलं दुसरं कोणालाही तुम्ही नेतृत्व द्या, आमचं काही अडचण नाही, नवाब मलिकांकडे नेतृत्व देऊ नका एवढंच आमचं म्हणणं होतं. पण त्यांचं नेतृत्व हे नवाब मलिकांकडेच गेलं. त्यामुळे आम्ही ही भूमिका घेतली की आम्ही त्यांच्याबरोबर युतीमध्ये सहभागी होणार नाही. तेच अमित साटम आता राष्ट्रवादी काँग्रेस हा महायुतीचा घटक पक्ष असल्याचा हवाला देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट आणि शिवसेना एकत्रितपणे गटाची नोंदणी त्या ठिकाणी करणार आहेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट ही आधीपासूनच महायुतीचा घटक पक्ष आहेत. आमचं एकत्रितपणे महाराष्ट्रामध्ये सरकार आहे आणि ते सुद्धा या महायुतीचा भाग आहे. मुंबई महापालिकेचं महापौरपद आता भाजपला मिळणार हे स्पष्ट झाल्यावर अमित साटमांना राष्ट्रवादी काँग्रेस सोयीनं महायुतीचा घटक पक्ष वाटू लागली आहे. असो, दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेची लाभाची पदं आपल्या पदरी पाडून घेण्याची रणनीती काही यशस्वी ठरली नाही. बीएमसी निवडणुकीचा निकाल लागताच शिवसेनेनं आपल्या 29 नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलात नेऊन ठेवलं होतं. पण मुख्यमंत्री फडणवीसांच्या दावोस दौऱ्यामुळे शिवसेनेला आपली रणनीती फार काळ खेचून धरता आली नाही. मुख्यमंत्री फडणवीस मायदेशी परतल्यानंतर त्यांच्या एकनाथ शिंदेंसोबतच्या चर्चेला वेग आला. त्या दोघांमधल्या बैठकीत ठाणे, कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगरचं महापौरपद शिवसेनेच्या हवाली करण्यात आलं. पण मुंबईचं महापौरपद आणि स्थायी समितीचं अध्यक्षपद त्यांनी भाजपच्या तावडीतून निसटू दिलं नाही. त्या बदल्यात मुंबईचं उपमहापौरपद शिवसेनेला बहाल करण्यात आलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या काळात शिवसेनेला महापौरपद आणि स्थायी समितीचं अध्यक्षपद मिळूही शकेल, पण सध्या तरी त्यावर भाजपचाच हक्क राहणार आहे. मुंबई महापालिकेत महायुतीचं बहुमत असलं तरी स्थायी समितीत दोन्ही आघाड्यांचं संख्याबळ समान होऊ शकतं. स्थायी समितीत भाजपचे 10 आणि शिंदेंच्या शिवसेनेचे 3 असे मिळून 13 सदस्य असू शकतात. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 8, काँग्रेसचे 3, मनसेचा 1 आणि एमआयएमचा 1 असे मिळून 13 सदस्य होऊ शकतील. शिक्षण समितीचे अध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिद्ध सदस्य असतात. त्या न्यायानं ते 27वा सदस्य ठरतील. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या राजकारणात महायुती वरचढ झाली असली तरी स्थायी समितीत प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी पुढच्या 5 वर्षात संख्याबळाची चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.